नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल असं वारंवार ज्याला म्हटलं जातं, त्या 5 वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. काही ठिकाणी मतदान झालेलं आहे, काही ठिकाणी मतदान चालू आहे. आणि या महिन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबरला त्यापैकी तेलंगणा या विधानसभेचं मतदान होणार आहे. आणि त्या दिवशी मग ही सेमीफायनलचं मतदान संपेल आणि 3 डिसेंबरला याची मतमोजणी होईल आणि निकाल समोर येतील. या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे ओपिनियन पोल आलेले आहेत, चाचण्या झालेल्या आहेत, राजकीय विश्लेषकांनी आपापले अंदाज व्यक्त केलेले आहेत. त्या राज्यात मतदारांच्या भेटीगाठी घेऊन अनेकांनी आपापले अंदाज व्यक्त केलेले आहेत. माझ्यासारख्यांनी अजून त्याविषयी फारसं मतप्रदर्शन केलेलं नाही, कारण मी कुठे फिरत नाही. पण ज्या बातम्या येतात त्या थोड्या चाळून बघत असतो आणि त्यावर मी मतप्रदर्शन करतो. पण मी जर या राज्यांमध्ये तसा नेमका गेलेलो नाही. अपवाद एक आहे की मी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राजस्थानला गेलो होतो. पण राजस्थानमध्ये याचा अर्थ राजस्थानची जी राजधानी आहे जयपूर, या जयपूर नावाच्या शहरामध्ये, महानगरामध्ये जयपूर डायलॉग्स नावाचं एक यूट्यूब चॅनेल चालतं, एक संस्था आहे. आणि त्यांनी एक वार्षिक समारंभ घेतला होता. त्या समारंभात सहभागी व्हायला मी गेलो होतो. आणि त्यामुळे राजस्थानमधल्या अनेक लोकांशी, स्थानिक राजकीय आणि पत्रकार अशा मंडळींशी बोलण्याची संधी मिळाली. अनेक सेफॉलॉजिस्ट भेटले आणि ते बघितल्यानंतर राजस्थानविषयी मी एक ठामपणे सांगू शकतो. आणि मला वाटतं सरसकट सगळे राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक यांचं राजस्थानच्या निकालाविषयी एकमत आहे की राजस्थान हा भाजपने मतदानापूर्वीच जिंकलेला प्रांत आहे. त्यामुळे तो बाजूला ठेवला तर भाजपसाठी 2 महत्त्वाचे राज्य उरतात. एक म्हणजे बाजूचा मध्य प्रदेश आणि त्याच्या पलीकडचा छत्तीसगड. बाकी मिझोराम हा राष्ट्रीय प्रवाहात नसलेला एक प्रांत किंवा राज्य आहे. आणि तेलंगणा हा भाजपपासून अजूनही खूप दूरचा असा विषय आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने किंवा लोकसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी 3 राज्य या 5 पैकी महत्त्वाची आहेत, जिथला विजय किंवा पराजय हा भाजपसाठी मोलाचा ठरू शकतो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 2019च्या याच 5 विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकही राज्य जिंकता आलं नव्हतं. उलट राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही 3 राज्य भाजपकडे असलेली सत्ता त्या पक्षाला गमावण्याची पाळी आली होती. तेलंगणामध्ये तेव्हाही TRS नावाच्या पक्षाचंच बहुमत आणि सरकार होतं. पण त्यांची आणखीन 6 महिने मुदत अधिक असताना तिथले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अतिशय चतुराई करून आपल्या राज्याची निवडणूक लोकसभेच्या सोबत होऊ नये म्हणून आधीच विधानसभा बरखास्त करून तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक घेतली होती. आणि मिझोराम हा तुलनेनेच बघायला गेलो तर केंद्रीय किंवा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून कायम दूर राहिलेला असा प्रदेश आहे. आणि म्हणूनच मग मुद्दा असा येतो की गुजरातमध्ये 2018च्या निवडणुकीत 2018च्याच निवडणुकीत मला वाटतं कमीत कमी किंवा 17 डिसेंबरच्या निवडणुकीत कमीत कमी जागा मिळून भाजपला एक दणका बसला होता. बहुमत टिकलं, सत्ता टिकली, तरी आमदार संख्या दीर्घ काळानंतर 100च्या खाली आली. आणि त्यानंतर काँग्रेस परत एकदा जोशात आली होती. मोदी विरोधक जे आहेत त्यांना भयंकर उत्साह चढला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर या 5 विधानसभांची निवडणूक झाली होती. नॉर्मली ती 4 झाली असती, पण तेलंगणाची विधानसभा ही चंद्रशेखर राव
यांनी 6 महिने आधी बरखास्त केल्यामुळे ती 5वी विधानसभा ठरली आणि आता 5 वर्षानंतर परत त्याच 5 विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. हा एक चलाखीचा भाग चंद्रशेखर राव यांच्या बाबतीत म्हणता येईल की आपण लोकसभेला एकत्रित विधानसभा घेतली गेली तर त्या मतदानावर केंद्रीय राजकारणाचा प्रभाव पडतो आणि मोदी प्रभावामुळे भाजपला अधिक मतं मिळू शकतील. पण ती प्रादेशिक पातळीवर आली तर भाजपकडे तेवढी ताकद नाही, त्यामुळे आपल्याला अधिक चांगलं यश मिळेल हा होरा बांधून चंद्रशेखर राव यांनी चांगला जुगार खेळला होता आणि त्यांना प्रचंड निर्विवाद बहुमत मिळालं. शिवाय त्यांच्या मदतीला तेव्हा चंद्राबाबू नायडू धावून आले होते, जे NDAतून बाहेर पडले होते आणि त्यांनी कारण नसताना काँग्रेसबरोबर आघाडी करून चंद्रशेखर राव यांना प्रचंड यश मिळवून दिलं. कारण तेलंगणा असो किंवा आंध्र प्रदेश असो, तिथे तेलुगू देसम हा प्रमुख पक्ष होता आणि तो काँग्रेस विरोधात उभा राहिला होता. त्याची काँग्रेसबरोबर आघाडी करून चंद्राबाबूंनी स्वतःला तोंडघशी पाडून घेतलं आणि तेलंगणामधून तेलुगू देसम हा पक्ष जणू काही संपूर्ण टाकला. असो, पण आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही आहे, कारण भाजपच्या दृष्टीने आंध्र तेलंगणा हे केंद्रीय सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने आजसुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रांत किंवा प्रभाव क्षेत्र आहेत असं नाही. पण ज्या विंध्याच्या उत्तरेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडला तर भाजपची सगळ्यात मोठी ताकद आहे, त्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 विधानसभा निवडणुका भाजपसाठी आजही मोलाच्या आहेत, गेल्या वेळीही मोलाच्या होत्या. पण फरक एक असतो मित्रांनो, मी नेहमी सांगतो, निवडणुकामध्ये मतदान करणारा सामान्य मतदार गेल्या 60-70 वर्षामध्ये जितका प्रगल्भ झालेला आहे, समजूतदार झालेला आहे, तितके राजकीय पत्रकार, विश्लेषक तेवढे प्रगल्भ झालेले नाहीत. ते अजूनही जातीपातीच्या पातळीवर विचार करतात किंवा लोकसभा, विधानसभा, महापालिका यांच्या निवडणुकांची गल्लत करतात, निकालांची गल्लत करतात. मतदार ती गल्लत करत नाही. मतदार अतिशय सावधपणे आपण कुठल्या निवडणुकीसाठी मतदान करतोय यानुसारच मतदान करतात. त्यामुळे विधानसभेत आपल्याला मुख्यमंत्री निवडायचं आहे, महापालिकेत आपल्याला सत्ताधारी पक्ष किंवा महापौर निवडायचं आहे आणि राष्ट्रीय निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील तर आपल्याला पंतप्रधान किंवा सत्ताधारी देशावर सत्ता चालवणारा पक्ष निवडायचा आहे याचं भान सामान्य मतदाराला असतं. त्यामुळे अतिशय अल्प काळात मतदार आपलं मतदान बदलतो. विधानसभेला एक पक्ष नाकारला आहे, त्या पक्षाला लोकसभेत चांगलं मतदान तोच मतदार करतो. आणि असा जो फ्लोटिंग वोटर ज्याला म्हणतात, तरता मतदार, जो प्रत्येक निवडणुकीची परिस्थिती आणि निवडणूक कशासाठी आहे हे ओळखून मतदान करतो, हा मतदार गेल्या साधारण 1-2 दशकामध्ये भारतीय राजकारणाला फार मोठी कलाटणी देताना दिसलेला आहे. याच तरंगणाऱ्या मतदाराने किंवा फ्लोटिंग मतदाराने देशामध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेस पक्षाचं बहुमताचं सरकार 2दा आणून दाखवलेलं आहे. आणि मी बिगर काँग्रेस असं जेव्हा म्हणतो तेव्हा काँग्रेस विरोधी पक्षात बसली आहे आणि सत्तेत कुठली आघाडी बसली आहे अशा अर्थाने मी बोलत नाही आहे. जो पक्ष संपूर्णपणे स्वतंत्र विचारसरणीचा, काँग्रेसच्या विचारधारेपेक्षा वेगळ्या विचारधारेवर उभा राहिलेला पक्ष आहे, असा भारतीय जनता पक्ष, ज्याची स्थापनाच मुळात देशाच्या स्वातंत्र्योत्तर पहिल्या निवडणुकीच्या दरम्यान 1950-52 साली झाली जनसंघ म्हणून, पुढे आज तो भाजप म्हणून ओळखला जातो. त्या पक्षाला संपूर्ण बहुमत देऊन 2014मध्ये मतदाराने सत्तेत आणून बसवला. तर त्या मतदाराच्या बुद्धिमत्तेचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आणि म्हणूनच निवडणुका, त्याचे परिणाम, निकाल आणि त्यानंतरचं राजकारण, त्याचा राजकारणावरचा प्रभाव याचं आकलन करायचं असेल तर आपल्याला या बदलणाऱ्या आणि प्रगल्भ होत गेलेल्या मतदाराच्या भावनांचं आणि मतप्रदर्शनाचं
काय तो सन्मान राखला पाहिजे. आता गंमत बघा मित्रांनो, की गेल्या वेळेला राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीनही राज्यात काँग्रेसला एवढं मोठं यश मिळेल असं भाकीत कोणीही केलं नव्हतं. अगदी सर्वे घेणारे, ओपिनियन पोल घेणारे हे सुद्धा असं भाकीत करू शकले नव्हते. आणि काँग्रेसचे अनेक प्रवक्ते आम्ही तिन्हीच्या तिन्ही राज्यात जिंकणार आहोत असं म्हणत होते. त्याची मी सुद्धा टिंगल उडवलेली आहे. कारण काँग्रेस हा तिथे संपूर्णपणे नेतृत्वहीन झालेला पक्ष होता. राजस्थानमध्ये सचिन पायलट हा नौखा नेता होता, त्यांचं आणि गहलोतचं भांडण चाललं होतं. मध्य प्रदेशात तुमच्या दिग्विजय सिंग, कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात वाद होते. छत्तीसगडमध्ये तर एका घातपाती हल्ल्यामध्ये विद्याचरण शुक्लांपासून अनेक काँग्रेस नेते, काँग्रेस नेतृत्वाची फळीच नक्षली हल्ल्यामध्ये जमीनदोस्त झाली होती. पण अशाही परिस्थितीत तीनही राज्यात मतदाराने काँग्रेसला मोठा कौल दिला. मोठा कौल मी एवढ्यासाठी म्हणतो की जिथे सत्ता मिळणार नव्हती तिथे छत्तीसगडमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं आणि राजस्थान किंवा मध्य प्रदेशात बहुमताच्या जवळ येऊन काँग्रेस टेकली. आणि मग थोडं इकडे तिकडे अपक्ष, पुरोगामी पक्षांची मदत असं करून तीनही राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री आले. त्यापैकी आमदारांची फोडाफोडी झाली, नेत्यांची बेदिली झाली. यातून मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ सव्वा वर्षामध्ये सत्तांतर झालं आणि परत एकदा शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री झाले. त्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. वसुंधरा राजे असोत, तुमचे शिवराज सिंग चौहान असोत किंवा रमण सिंग असोत छत्तीसगडचे, या मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी होती. अधिक त्यांचे जे काय आमदार होते त्यातल्या अनेक आमदारांविषयी स्थानिक पातळीवर नाराजी होती. आणि जी माहिती मला तेव्हासुद्धा होती त्यामध्ये तेव्हा पक्षाध्यक्ष असलेले अमित शाह यांनी वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान किंवा रमण सिंग यांना काही आमदारांना तिकीटं नाकारा, त्यांच्या जागी नवे चेहरे आणा. स्थानिक पातळीवर आमदारांविषयी जी नाराजी आहे ती पक्षाला भोवणार ह्याची पूर्वकल्पना दिली होती. तरी या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं नाही आणि त्यांना आपापल्या राज्यात फटका बसला. अर्थात थोडे इकडे तिकडे करून मध्य प्रदेशात परत भाजपने सत्ता आणली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा काँग्रेसचा दीर्घकाळ नाराज असलेला आणि कमलनाथ यांच्याशी सतत खटके उडणारा नेता फोडला. त्याच्याशी निष्ठावान असलेले आमदार फोडले. त्यांना आपल्या पक्षात आणून परत आमदारकीला उभं करून बहुमत संपादन केलं आणि भाजपची सत्ता आली. पण आजची परिस्थिती आपण बघितली तर गेली 5 वर्ष शिवराज सिंग चौहान हे फार लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत असं मी बिलकुल म्हणणार नाही. शिवाय त्यांचा चेहरा आता जवळपास 20 वर्ष जुना झालेला आहे. 15 वर्ष 17 वर्ष म्हणजे एकूण 20 वर्ष जुना झालेला आहे असं पण म्हणू. अधिक बघेल यांनी मात्र काही अंशी आपली लोकप्रियता टिकवली असली तरी राजस्थानात सातत्याने सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातल्या विवादाने कारभाराचा जो सत्यानाश झालेला होता त्याचा फायदा भाजपला मिळताना दिसतोय. आणि म्हणूनच या 3 निवडणुका भाजप जिंकण्याची शक्यता आहे. पण त्यापैकी छत्तीसगडमध्ये भाजप जिंकेल असं आजही अनेकांना वाटत नाही. पण मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यामध्ये भाजप सत्तेच्या जवळ आहे असं म्हटलं जातं. पण मी आजचा जो विषय असा घेतलेला आहे की इंडी आघाडी बनवण्यात आली 2024च्या निवडणुकीत. सगळ्या विरोधी पक्षांचं एक चांगलं जाळं विणून मोदींना 24च्या लोकसभेत शह देण्याचा जो प्रयोग 8-9 महिन्यापूर्वी सुरू झाला त्याचा ह्या 5 विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुरता बट्ट्याबोळ झालेला आहे. ममता बॅनर्जी
त्या इंडिया आघाडीला आता विचारत नाहीत. अखिलेश यादवने तर लोकसभेसाठी मी काँग्रेस बरोबर जाणार नाही असं जाहीर केलं आहे. अरविंद केजरीवालनी राजस्थान असो मध्य प्रदेश असो आपले स्वतंत्र उमेदवार उभे केलेत. आणि कमलनाथ सारख्या माणसाने तर समाजवादी पक्षाशी बोलणी केली, पण त्यांना जागा देण्याचा विषय विसरून स्वतःचे उमेदवारसुद्धा जाहीर करून टाकले. त्यामुळे समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते अखिलेश यादव चिडलेले आहेत. हे सगळं बघितलं तर मग या 3 राज्यामध्ये जिथे राष्ट्रीय पातळीवरचे काँग्रेस आणि भाजप हे 2 पक्ष समोरासमोर टक्कर देणारे प्रमुख पक्ष आहेत, ज्यांची अखिल भारतीय राजकारणामध्ये पहिला किंवा दुसरा पक्ष अशी गणना होते, हेच 2 पक्ष या 3 राज्यामध्ये जिथून जवळपास 65 लोकसभेच्या जागा निवडल्या जातात अशा ठिकाणी ही खरी, मी म्हणेन की हे खरं ओपिनियन पोल किंवा मतचाचणी आहे. बाकी प्रत्यक्ष काय नमुना 25,000, 70,000, 1,50,000 अशी मतचाचणी होते. त्यापेक्षा खरी मतचाचणी ही या 3 राज्यात होणार आहे. कारण या 3 राज्यातले एकमेकाशी टक्कर देऊन लढणारे दोनही पक्ष हे राष्ट्रीय सत्ता स्पर्धेमधले प्रमुख पक्ष आहेत, किंवा ज्याला आपण फायनलला येणारे 2 पक्ष म्हणू किंवा 2 संघ म्हणू. तसा भाजप आणि काँग्रेस हा अंतिम फेरीत खेळणारे 2 संघ आहेत. आणि अशा ठिकाणी भाजपचा पराभव झाला तर मग त्याचा 2024च्या लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल याचा विचार करावा लागतो. अर्थात तो विचार या क्षणी करण्याची गरज वाटत नाही. भाजप या 3ही राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक अतिशय चांगल्या मतांनी आणि चांगल्या जागांनी जिंकेल याविषयी मी तरी निर्धास्त आहे. मी जे 2024च्या निमित्ताने पुस्तक लिहितोय त्याचे जे आकडे मी काढलेले आहेत ते बघितले तर मग 2024मध्ये या 3 विधानसभा निवडणुकीत लोकसभेला भाजप जिंकणार आहे. मग त्याच्या आधी 4 महिने भले या 3 राज्यामध्ये भाजपचा विधानसभेला पराभव झालेला असला तरी, हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3ही राज्यात 5 वर्षापूर्वी भाजपला जी मतं विधानसभेला मिळाली होती त्या मतांपेक्षाही प्रचंड अशी अधिक मतं ही लोकसभेला अवघ्या 4 महिन्यात भाजपला मिळून गेली. आणि मला वाटतं राजस्थानच्या 25च्या 25 जागा मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपने जिंकलेल्या होत्या. मध्य प्रदेशात मला वाटतं 29 पैकी 27 जागा भाजपने लोकसभेला जिंकल्या होत्या, जिथे भाजपने 4 महिने आधी सत्ता गमावली होती. छत्तीसगडमध्ये सुद्धा मला वाटते 11 पैकी जवळजवळ 8 का 9 जागा भाजपने लोकसभेच्या जिंकल्या. आणि म्हणूनच या 3 जागी आज भाजप सत्ता मिळवण्याची शक्यता आहे, किंवा 3 पैकी 2 राज्यातली सत्ता भाजप जिंकण्याची परिस्थिती आहे. तर त्याचा लोकसभेवर काडीमात्र परिणाम होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट आणखीन सांगितली पाहिजे की पॉलिटिकल ॲनालिसिस करणारे, राजकीय अभ्यास करणारे आणि राजकीय विश्लेषण करणारे अशा निवडणुकांना कितीही सेमीफायनल, फायनल अशी नावं देत असले तरी या मतदानाचा लोकसभेच्या मतदानाशी बिलकुल संबंध येत नाही. हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि आत्तासुद्धा नाही, अगदी गेल्या 30-40 वर्षामध्ये हळूहळू करत भारताचा मतदार हा इतका प्रगल्भ आणि समजूतदार आणि बुद्धिमान होत चालला आहे की तो प्रत्येक निवडणूक ही आपल्या बुद्धीच्या आकलनाने निश्चित करतो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. अर्थात एक गोष्ट असते की प्रत्येक पक्षाची निष्ठावान मतं असतात, मतदार असतात. मग तो पक्ष पराभूत होणार की जिंकणार यानुसार तो मतदान करत नाही. आपल्याला आवडणारा पक्ष पराभूत झाला तरीही त्याला मतदान करत असतो. आणि त्याचप्रमाणे काही मतदार असा असतो की दुसरा कोणतरी
पक्ष किंवा उमेदवार नको म्हणून या पक्षाला मतदान करत असो असा एक वर्ग असतो. आणि तिसरा एक गट सगळ्यात महत्त्वाचा असतो की तो लोकसभा आहे, विधानसभा आहे, पोटनिवडणूक आहे की निवडणूक आहे की महापालिका आहे की जिल्हा परिषद आहे, यानुसार आपला प्राधान्यक्रम बदलतो, पक्ष बदलतो आणि त्या पक्षाला मतदान करतो. मला असं वाटतं की हा जो शेवटचा घटक आहे तो नेहमी निवडणुकीच्या अंतिम निकालाला निर्णायक वळण देत असतो. एखाद्या पक्षाला जसं राजस्थानमध्ये निर्णायक बहुमतापर्यंत राजस्थान काँग्रेस पक्ष गेला सचिन पायलटचा, पण लोकसभेची वेळ आली तेव्हा प्रचंड फरकाने 20% अधिक फरकाने सगळ्याच्या सगळ्या लोकसभेच्या जागा भाजपला देऊन टाकल्या. याचा अर्थ त्याला वसुंधरा राजे मुख्यमंत्री म्हणून नको होत्या आणि मोदी पंतप्रधान म्हणून पाहिजे होते आणि घोषणा पण होती, मोदी तुझसे बैर नाही, वसुंधरा तेरी खैर नाही. तर ही मतदाराची जी प्रगल्भता आहे ती मला असं वाटतं की भारतीय लोकशाही प्रौढ होत असल्याचं लक्षण आहे. आणि म्हणूनच या 3 राज्यामध्ये भाजपने जिंकलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साह चढेल, आवेश येईल. पण दुसरी बाजू आहे की हरलं तरीही मला असं वाटत नाही की मोदींच्या लोकप्रियतेवर जे मोदी आज भाजप स्वार झालेला आहे त्याला लोकसभेच्या निवडणुकीत कुठचाही ओरखडासुद्धा उठणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.